तर आज आपल्याला मुरमुऱ्यांचे लाडू बनवण्यासाठी मी गॅसवर ठेवले आहे कढई तापण्यासाठी. हे आता बघा ती कढई थोडा वेळ 2-3 मिनटं तापू द्यायची. अशी चांगली गरम होईपर्यंत तापू द्यायची. त्यानंतर त्यामध्ये घालायचा गूळ. हे गूळ असा टाकून द्यायचा त्यामध्ये. चांगला काळसर गूळ असल्यानं छान लाडू बनायला सुरू होतात. चला तर मग ह्या गुळाला आपण थोडं थोडं असं हलक्या हलक्या हाताने हलवून घ्यायचं. सारखं हलवत राहायचं त्या गुळाला, म्हणजे खाली त्याला चिकटू नाही म्हणून कढईला. त्यासाठी जाड बुडाची कढई ठेवून द्यायची वरी. हे गुळ साधाच आहे, याने छानच्या छान असे लाडू बनतात. हे काळा गुळ आहे आपला साधाच. हे बघा आपला पाक असा चांगला बनलेला आहे. आता हे पाक बनलाय का नाही त्यासाठी परफेक्ट बघण्यासाठी हेला परफेक्ट बघण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं. पाणी घेतल्याच्या नंतर त्यामध्ये असा एक थेंब टाकून बघायचा. ह्याचा बघा आता असा गोळा होते का हातानं. हे बघा असा छान गोळा व्हायला सुरुवात झाली आहे. हे बघा हे असा छान गोळा व्हायला याचा. हे बघा तुम्हाला पण दिसत असेल हे गोळा व्हायला. आता असं समजायचं की आपला पाक परफेक्ट बनलेला आहे. हे आपला पाक आता परफेक्ट बनलेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ टाकले असल्यामुळे आता त्यामध्ये काय करायचं, आपण 4 वाट्या हे मुरमुरे टाकून द्यायचे. तुमच्या भागात काय म्हणतात, कोणीकडे चुरमुरे म्हणत असतात, कोण मुरमुरे म्हणत असतात. त्यासाठी मी आमच्या भागामध्ये चुरमुरेच म्हणतात, मुरमुरे म्हणतात. त्यासाठी मी मुरमुरेच म्हणते. याला चुरमुरे पण म्हणता येतील. हे बघा याला आता ह्या मुरमुऱ्याला असं हलक्या हलक्या हाताने हलवत राहायचं. हे बघा सारखं ह्या मुरमुऱ्याला हलवत राहायचं जोपर्यंत ह्या मुरमुऱ्याला सर्व पाक लागत नाही तोपर्यंत. एक ना एक मुरमुऱ्याला पाक लागायला सुरुवात झालेली आहे बघा. संपूर्ण हलवून घ्यायचे हे मुरमुरे. ह्या पाकात जर पाणी थोडं पण घालायचं नाही. जर पाकात जर पाणी घातलं तर आपले गोळे बसणार नाहीत. बघा तर आता हे बघा हे असं मिश्रण झालेलं आहे. तर ह्या पाकाचं व्यवस्थित जर पाक असा झाला ना तर आपले एकाच हातात लाडू बसायला सुरुवात होतात. हे बघा किती लवकर 1-2 मिनिटात लाडू बनलेला आहे. हे बघा. चला तर बघू, हे आपले आता लाडू असे गोल चकचकीत असे तयार झालेले आहेत. हे लाडू बघा आता बघा आपले आता चुरमुऱ्याचे लाडू असे परफेक्ट बनलेले आहेत. गोल चिटूक बनलेले आहेत. याला जर प्रमाण आपण सारखं मोजून घेतलं तर हे लाडू अशी चकचकीत बनायला सुरू होतात. यासाठी पाक पण लई कडक होऊ द्यायला जमत नाही. ते पाक त्याच्यानुसार मी जसे प्रमाण दाखवले त्याच प्रमाणे करावे लागते. नाहीतर आपले लाडू असे सुळसुळ निसटून जातात. ह्या मुरमुरे एकड व्हायला सुरू होतात. बघा हे आपले चकचकीत लाडू कसे झालेत. याला कलर पण सुंदर आलेला आहे. हे बघा आपले लाडू आता तयार झालेले आहेत. हे बघा आपले असे चुरमुऱ्याचे लाडू असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. हे स्पेशल मकर संक्रांतीसाठीच नाही तर असे लहान मुलांना खायला पण छान लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात असे कुरकुर लाडू खायला छान लागतात. हे पण असे लई दिवस पण ठेवायला चालतात. फक्त यामध्ये पाण्याचा कतईच वापर न करता पाकात केले तर हे भरपूर दिवस टिकू शकतात. हे असे कुरकुरीत झालेले आहेत बघा लाडू. तुम्हाला पण आवाज असा येत असेल, कुरकुर येत असेल ना आवाज ह्याचा.